लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला संधी आहे। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचणी येत आहे। अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। काही आपण जर बघितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये मुदतवाढ करण्यात आली केवायसी ई केवायसीची मध्ये काही विधवा महिला आहेत, काही एकल महिला आहेत, यांच्या त्या संदर्भातल्या काही तांत्रिक अडचणी होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही मुदत जी आहे ती 31 पर्यंत वाढवलेली आहे ई केवायसी करण्याची। आणि त्याचबरोबर ज्या विधवा आणि एकल महिला आहेत किंवा ज्या विभक्त झालेल्या महिला आहेत, म्हणजे डिवोर्सी असतील, त्यांना सुद्धा त्यांचे कागदपत्र जे आहेत ते त्यांच्या अंगणवाडीमध्ये ज्या सेविका असतात त्यांच्याकडे त्यांनी जर ते उपलब्ध करून दिले तर ते अपलोड करून त्यांची ई केवायसीची प्रोसिजर ही सुरळीत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी होती, कारण लाडक्या बहिणींची जी मागणी होती फायनली ती पूर्ण झाली। केवायसी जे पोर्टल होते पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहे। कारण बहुतांश लाडक्या बहिणी असे होते की ज्यांची केवायसी झाली नव्हती आणि काही बहिणी अशा सुद्धा होते की त्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांचा लाभ मिळत नव्हता। तर या सर्व मागणीनंतर आता फायनली लाडक्या बहिणींची केवायसीची मुदत वाढवण्यात आली, परंतु ही जी मुदत असणार ती फक्त 31 जुलैपर्यंतच असणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केली नव्हती त्या बहिणीने त्वरित ही केवायसी करून घेणे बंधनकारक आहे। केवायसी केल्यानंतरच तुमचे राहिलेले हप्ते आणि 2100 रुपयाचा हप्ता सुद्धा तुम्हाला वाटप होणार आहे।